जल म्हणजेच पाणी, जीवनातील एक आवश्यक भाग. रोज घेतो आपण, पण घेण्याची पद्धत काय आहे याचा कधी विचार केला? पाण्याला योग्य सन्मान देऊन ते बसून घोटघोट करून प्यायला पाहिजे. तहान लागली म्हणून घटाघटा पाणी प्यायलं तर त्याचे दुष्परिणाम असे होतात की पोटातील उष्णता आणि त्या पाण्यातील उष्णता मॅच होत नाहीत. मग त्या मॅचिंगसाठीच आपल्याला देवाने तोंड दिलेलं आहे. जर आपण तो घोट तोंडात धरून ठेवला आणि काही वेळाने आत घेतला तर त्यात लाळ मिक्स होते आणि ते पोटातल्या टेम्परेचरला साजेसं त्या ठिकाणी होतं. म्हणून पाणी जर घ्यायचं असेल तर तोंडात घोट धरून ठेवा, थोडा वेळ थांबा, चूळ भरल्यासारखं करा आणि त्याच्यानंतर तो घोट आत घ्या. बघा, एक 8-10 दिवसातच तुम्हाला स्वतःतील फरक जाणवेल. त्याचं कारण असं आहे की लाळ हे सर्वात प्रभावी औषध आहे आणि नेमकं आपण हेच विसरतो. दुसरी गोष्ट, प्रत्येक पार्ट आपल्याला जो दिला आहे त्याचं काही ठराविक काम आहे, ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता तोंडाचं खरं काम जर पाहिलं तर काय आहे हो? चावून च्यवन करून जेव्हा आपण अन्न आत घेतो त्यात देखील लाळ मिक्स होते, अन्नातील उष्णतेशी ते मॅच होतं. जर आपण काही थंड खाल्लं आणि डायरेक्ट आत घेतलं तर पोटाचे विकार होणार. जास्त गरम घेतलं, डायरेक्ट आत घेतलं, पोटाचे विकार होणार. मग हे जर थांबवायचं असेल तर त्याच्यासाठी तोंडाचा योग्य वापर केला पाहिजे. तर तोंड त्यासाठीच आहे की पोटातील आणि तुम्ही खाल्लेल्या किंवा प्यालेल्या द्रवातील, अन्नातील उष्णता पोटातील उष्णतेशी मॅच व्हावी आणि ते अन्न व्यवस्थित पचावं. दुसरी गोष्ट, लाळेच्या स्वरूपात लाळेत असलेल्या औषधी गुणधर्मामुळे पोटात जर काही इतर विकार असतील किंवा मोठ्या आतड्यांमध्ये काही विकार असतील तर ते निघून जातील. मग यासाठी स्वास्थ्य जर अबाधित राखायचं असेल तर आजपासून पाणी बसून 1 ग्लास पाणी 5 ते 7 मिनटापर्यंत हळूहळू सिप करत जर आपण प्यालात तर नक्कीच याचा फायदा तुमच्या आरोग्यावर होईल आणि एक चांगलं अनुभव त्या ठिकाणी तुम्हाला येईल. करून बघा. स्वस्थ राहा, मस्त राहा.